जालन्यातला पराभव रावसाहेब दानवे यांच्या जिव्हारी, तर साले बेहनोईच्या नात्यात अखेर मिठाचा खडा। आता विधानसभा निवडणुकीत मी वचपा काढणारच। सिल्लोडच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना दिले खुले आवाहन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख 24चा ग्राउंड रिपोर्ट थेट सिल्लोडहून। देशात 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून 4 जूनला सर्वत्र निकाल जाहीर झाला। देशात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला। जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी जवळपास 1 लाख मताच्या फरकाने दारुण पराभव करत 28 वर्षांनंतर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय संपादित करता आला। रावसाहेब दानवे यांना त्यांचा झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे ते मोठे अस्वस्थ झाले, परंतु ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत पक्षाला म्हणजेच रावसाहेब दानवे यांना पडलेले जवळपास 73,000 मतदान, त्याच मतदारांचे आभार मागण्यासाठी दिनांक 7 जून 2024 रोजी सिल्लोड येथे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता पदाधिकारी यांची आढावी बैठक घेण्यात आली। त्या कार्यकर्ता आढावी बैठकीला भाजपाचे सरचिटणीस सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील, माजी सभापती अशोक गरुड, सुहास शिरसाट, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानीसह सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या पराभवानंतर प्रथमच सिल्लोडमध्ये ही आढावा बैठक घेऊन निराश झालेले कार्यकर्ते पदाधिकारी यांची समजूत काढत, पराभव आणि विजय या गोष्टी राजकारणात घडतच असतात। मला तुम्ही 25 वर्ष खासदार म्हणून लोकसभेत पाठवले, अजून काय पाहिजे। यावेळी पराभव हा मतदारात व जनतेत प्रचंड नाराजी असल्याने झाला, एकट्या कुणा औरंगजेबाच्या सांगण्यावरून झाला नाही। 5 वर्ष आता फक्त मतदारसंघात फिरायचं, कोणी माझ्या विरोधात कसा प्रचार केला हे मी वेळ आल्यावर सांगेनच, असेही दानवे यांनी स्वकीयांना सुद्धा कानपिचक्या देत नाव न घेता अब्दुल सत्तारांना आव्हान दिले। आता झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी आता कंबर कसली असून मला काही आता 5 वर्ष दिल्लीला जायचं नाही। ज्यांनी माझा विश्वासघात केलाय, पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास टाकून सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा मोठा रोष ओढवून घेतला। त्याच गद्दारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, पण मी त्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा नाव न घेता मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर व पक्षातील गद्दारांना दिला आहे। भविष्यात खरंच रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार असा सामना सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळेल का, हे येणारा काळच सांगेल। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी पण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।